मोठ्या प्रमाणामध्ये शंभू भक्त कावड घेऊन आपल्या शिखर शिंगणापूरला येतात। ही परंपरा गेले शिवकालीन आहे, म्हणजे आमच्या पंजोबांच्या पण पलीकडच्या बाजूला बरेच वर्षापासून ही रीत चालत आलेली आहे। ते रायकर परिवार असतील, तेव्हा पोकळे परिवार असेल, चव्हाण परिवार असेल, बेनकर परिवार असेल, चाकणकर परिवार असेल, पूर्ण गावातले लोक एकत्र येतात आणि कावड घेऊन 12 दिवस आपल्या शिखर शिंगणापूरला पायी, आमच्या धारी गावावरनं ते शिखर शिंगणापूर पायी यात्रा असते। या यात्रेबरोबर, त्या कावडीबरोबर कमीत कमी 1000 मुलं आणि महिला, 200-300 महिला असे 1,500-2,000 लोक तिकडनं धारीवरनं शिखर शिंगणापूर चालत जातात। मुंगी घाटाचा एक थरार पाहिला, मुंगी घाटाचा पाहिला तर असं वाटतं की नाही का कसं चालणार, पण ते देवी शक्ती आहे की आपोआप माणसाला वरती खेचत जाते आणि कावड येतात चढली की असं वाटतं काहीतरी आपल्याला एक शंभू महादेव भेटलेत असं फील होतो आपल्याला। आणि ज्यावेळेस दर्शन घडतं त्यावेळेस असं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं असं वाटतं। सर्व युवक हे सर्व युवक हे धायरीमधले आहेत, हे सर्वजण कावडीबरोबर 12 दिवस चालत आलेले आहेत आणि सर्वांचे आता एक उत्साहाचं वातावरण आहे। ज्यावेळेस चालत 12 दिवस आता इथनं परत धायरी गावाला 6 दिवसांनी कावड जाते आणि 23 तारखेला धायरी गावामध्ये मोठा उत्सव असतो शंभू महादेवांचा। विनंती आहे की वरती यायचं आहे। अंतिम टप्प्यात असलेले शिवभक्त वरती या। पाठीमागून शिंगणापूर यांच्यातर्फे सरसरचं स्वागत। शिवशंभूच्या हर हर महादेवाच्या गजरात या ठिकाणी मानाच्या कावडींचं आगमन होत आहे। सर्व कावड धारकांना विनंती आहे माना पटपट चला। सासवड पण पहिली कावड जिथे पप्पा कावड वरती आलेले आहे। कावड धरताना विनंती आहे आपली कावड वरती घ्यायची आहे। वरती पुढे मोकळ्या मैदानामध्ये घेऊनच नंतरच त्याची पूजा करायची आहे।
आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचं हे मंदिर आहे. ही यात्रा जी आहे की आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे. गुढीपाडव्याला मुहूर्तमेढ राहतात, पंचमीला हळदी असतात, अष्टमीला लग्न असतात, एकादशीला वरात निघते आणि आज द्वादशीला धार लागते. धारीचा पहिला मान कावडीचा हा इथल्या पुण्याजवळ दाहेरी वडगाव दाहेरी म्हणून आहे, तिथल्या कावडीला आहे. त्यानंतर सासवडच्या म्हशी, सासवडमध्ये तेलेबुत्याची कावड, परत खळद, एकतपूर, शिवरी अशी पंचकृषीच्या मानाच्या कावडी आहेत. पहिला मान दाहेरीचा आहे आणि त्यानंतर राहिलेल्या बाकीच्या कावडीचा मान आहे. आज आहे रात्री 12 वाजता दार घातली की यात्रा संपते. पंचमी दिवशी देवाच्या हळदी लागतात, अष्टमीला लग्न असतात, एकादशीला वरात असते आणि द्वादशीला साडं असा हा लग्नाचा सोहळा असतो. साधारणतः 10 ते 15 लाख पब्लिक या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. 10 दिवस यात्रा चालू असते. आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे. अतिशय उत्साहात सुरू असते. या उत्सवासाठी किंवा यात्रेसाठी सुमारे 10 ते 15 लाख भाविक महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गुजरात, गोवा इत्यादी प्रदेशातून येत असतात. या सर्व भाविकांना ज्या काही सोयीसुविधा असतील त्याच्यामध्ये विजेचे असेल, आरोग्याचे असेल, पाण्याचे असेल, ही सगळी सुखसोयी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. आजपर्यंत जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतीचं उत्पन्न आणि येणाऱ्या भाविकांच्या सुविधेवर होणारा खर्च याचा ताळमेळ कुठंच बसताना दिसत नाही. 1990 सालापासून जे सहाय्यक यात्राकर अनुदान म्हणून ग्रामपंचायतीला 2 लाख रुपये मिळत होतं तेच अनुदान आजही आहे. जर विचार आपण केला तर 1990ला साधारण एका रोजगाराची मजुरी 30 ते 35 रुपये होती, पण आज तीच मजुरी 500 रुपये झाली. पण अनुदानात मात्र 2 लाखापेक्षा जास्तीचं भर शासनाकडून अद्याप मिळाले नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या देवस्थानकडून ग्रामपंचायतीला ही यात्रा भरवण्यासाठी किंवा इतर काही सेवा सुविधा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य नसते. केवळ ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातूनच सर्व भाविकांना या सोयी देण्याचं काम आम्ही करत असतो. आज जर पाहिलं तर अतिशय तीव्र पाणी टंचाई की आजची परिस्थिती गावालाही आपण 10 ते 15 दिवसातून पाणी पुरवठा करतोय, तोही 15 दिवसातून 500 लिटर. अशा परिस्थितीत 500 लिटर पाणी देत असताना 15 ते 20 लाख भाविकांची यात्रा पार पाडत असताना ज्या पद्धतीनं प्रशासनानं सहकार्य केलं पाहिजे होतं त्या पद्धतीचं सहकार्य प्रशासनाकडून झालेलं नाही.